गेल्या 20 दिवसापासून दिल्लीमध्ये जंतर मंतर या ठिकाणी सोनम वांगचुक आणि अभिजित दीपके यांचे जे काही आंदोलन चालू होतं त्या ठिकाणी उपोषणला देखील बसलेले होते वांगचुक. मात्र आज सकाळी दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना उचललं. त्यानंतर मात्र तिथं मोठा राडा झालेला आहे आणि यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत अभिजित दीपके याचे वडील देखील आहेत. त्यांच्या काय भावना आहेत, एक वडील म्हणून त्यांच्या काय भावना हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. एक वडील म्हणून तुमची काय भावना, ज्या प्रकारे हे आंदोलन कुठेतरी चिरडण्याचं काम सरकारकडून केले गेले? तर लोकशाहीची काही यांनी थट्टा लावलेली आहे. लोकशाही काय राहिलेलीच नाहीये. मनमानी कारभार चालू आहे आणि दडपशाहीचा कारभार चालू आहे. कुठेतरी तुम्ही बोलताना तुमच्या भावना देखील तुम्ही अनावर झालेल्या आहेत. एक मुलगा तुमचा अमेरिकेमध्ये चांगली नोकरी सोडून या ठिकाणी येतोय आणि खरं पाहायला गेलं तिथे विद्यार्थी आहेत, सर्वसामान्य विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी लढा देतोय. हा का वैयक्तिक बी लढा नाही त्याचा? हा ना, तो काही राजकारणामध्ये जास्त म्हणजे मॅच्युअर नाहीच येतो, विद्यार्थी येतो. आणि ते ज्या काही नीट पेपर फुटल्यामुळं विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या त्याच्यामुळं त्याला ते कुठंतरी हार्ड झालं आणि मुख्य न्यायाधीशांनी एक ते विद्यार्थ्यांना एक दोन वाईट शब्द बोलले. त्याच्यामुळे त्यांनी उपरोधात्मक ते कॉक्रोच पार्टीचं हे केलं आणि त्याला 7-8 3-4 दिवसामध्ये जवळजवळ 2.25 कोटी फॉलोअर झाले त्याचे. आणि मग ते लोक त्यांना बोलायला लागले, ते पोरं त्याच्याच वयचे असतील, विद्यार्थी वगैरे कोणी समाजसेवक जे काय असतील ते, की तू तिथे हवेत राहून काय गप्पा करतो म्हणे, इकडे ये आणि इथे जमिनीवर काम कर. त्याच्यामुळे तो भावनेच्या भरात इकडे आलेला आहे. तो काय असा खूप असा मॅच्युअर नाहीये, विद्यार्थी आहे तो. त्याचं वय सुद्धा अजून काही जास्त झालेलं नाहीये. हा, त्या भावनेच्या भरात त्यांनी हे सर्व सुरू केलेलं आहे आणि त्याची मागणी काही एकच आहे की याची कुणीतरी जिम्मेदारी घ्यावा. कारण लोकशाहीमध्ये ही प्रथा आहे. यापूर्वी सुद्धा बऱ्याच खात्याच्या मंत्र्यांनी, रेल्वे मंत्री असतील किंवा अजून कोणते, लालबहादूर शास्त्री साहेबांनी सुद्धा एक पंतप्रधान होते, त्यांनी सुद्धा एक रेल्वे मंत्री असताना राजीनामा दिलेला होता. आणि ही प्रथा आहे लोकशाहीची. त्याच्यामुळे असं दिसतं तुम्हाला की बा लोकांची तुम्हाला जाणीव आहे, तुम्हाला लोकांनी निवडून दिलेलं आहे. तुम्ही काय त्या अशा आकाशातून पडले आणि राजपत्राच्या पोटी तुम्ही जन्माला नाही आले. भारतामध्ये राजेशाही खतम झालेली. पण यांच्या वागण्यावरून असं दिसतंय की यांना लोकशाही नकोय. यांना ठोकशाही पाहिजे, यांना लोकशाही नकोय असं दिसतंय. ज्या अर्थी त्यांनी काही त्यांच्याशी चर्चा न करता, ठीक आहे, पंतप्रधानांना लाज वाटत असेल तिथे जायला किंवा एवढे छोटे छोटे विद्यार्थी आहेत, मी कसा काय जाऊ, त्यांनी त्यांचा एखादा प्रतिनिधी पाठवायचा असता, सेक्रेटरी लेवलचा किंवा दुसरा एखादा मंत्री पाठवायचा असता, खासदार आमदार कोणी पाठवायचे असते आणि त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायचं असतं. पण त्यांच्यामध्ये अहंकार भरलेला आहे. त्याच्यामुळे हे सर्व त्यांनी ते आंदोलन चिरडून टाकायचं काम केलेलं आहे. तर आता सध्या अनेक राजकीय लोक आणि राजकीय पार्ट्या आणि काही हिरो असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते असतील, अनेकांनी आता अभिजितला पाठिंबा दिलेला आहे. त्यांचं म्हणणं की कुठेतरी हे यांच्याशी चर्चा करून हे आंदोलन थांबायला पाहिजे होतं, अशी दरजही करायला नव्हती पाहिजे. बरोबर, आमचं म्हणणं तेच आहे ना. त्या जे काही ज्या पार्टींचा किंवा ज्या नेत्यांचा लोकशाहीवर विश्वास आहे, ज्यांनी लोकशाही इतके दिवस उपभोगली, ज्यांनी अनुभवली मागच्या 70-75 वर्षामध्ये, की त्यांना असं वाटत आहे की बा लोकशाही मार्गाने याच्यावर तोडगा निघावा, म्हणून त्यांनी तिथे ते त्यांच्याशी पाठिंब्याला बसलेले होते. त्याची मागणी काय स्वतःसाठी नव्हती, त्याच्या समाजासाठी नव्हती किंवा त्याच्या एखाद्या ज्या महाराष्ट्राचा आहे त्या महाराष्ट्रासाठी नव्हती. त्याची सर्व त्याच्या देशातल्या विद्यार्थ्यांसाठी मागणी होती आणि काही असं जास्त मोठी मागणी नव्हती. जे कोणी आत्महत्या केल्यात विद्यार्थ्यांनी, 17 का 20 विद्यार्थी आहेत, ते सध्या कर्जामध्ये बुडालेले आहेत. त्यांनी ते, आता मला नावं नाही सांगता येणार ते काही जणांचे, पण त्याला ते सर्व माहित आहे. तो जाऊन भेटून आलाय काही कुटुंबांना नागपूरमध्ये, की त्यांच्यावर 20-20, 25-25 लाखाचं कर्ज आहे. आता ते विद्यार्थी मेल्यामुळे ते कर्ज कुठून फेडणार ते? एक तर त्याला ते खूप सर्वसामान्याचा लढा, त्याला ती खूप तळमळ वाटली की बाबा मी काहीतरी करेन, माझं ऐकतील आणि त्या कोणाला तरी मी न्याय देऊ शकेल. आणि त्याला जे इथल्या विद्यार्थ्यांनी म्हणा किंवा जनतेने जे आवाहन केलं होतं की तू इथे येऊन काहीतरी कर, इथून हवेत बोलू नको, म्हणून तो इथं आला आणि त्यांनी हे सुरू केलेलं आहे. आता तुम्ही आई वडील आहात, तर जे काही आंदोलन चालू आहे तो उपोषणला बसलेला आहे, तर तुम्ही दिल्लीला जाणार आहात ना? हो, आम्ही पण त्या उपोषणाला बसणार, कारण मला एकच मुलगा आहे आणि तोच उपोषणाला बसला. मी इथे राहून काय करू? तिथे मी पण जाणार आहे. आम्ही, माझे मिसेस आणि आम्ही दोघे जाणार त्याच्या उपोषणाला पाठिंबा. हो, त्याच्या उपोषणाला तिथेच बसणार आहे. आम्ही त्याच स्टेजवर तिथे जाऊन बसणार आहे.
नक्कीच आपण पाहिले होते हे अभिजितचे वडील होते ते देखील आता दिल्लीला जाणार आहेत, त्या ठिकाणी उपोषणला बसणार आहेत. ज्या पद्धतीने जे काही वागणूक सरकारकडून दिली गेली आहे ते कुठेतरी निंदनीय आहे. सगळ्या मीडियामध्ये मात्र त्याची निंदा होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आणि एक वडील म्हणून हे देखील आता कुठेतरी त्यांच्या मनामध्ये देखील त्यांच्या मुलाविषयी एकुलते एक मुलगा आहे त्याच्याविषयी देखील तळमळ आहे. कुठेतरी त्या जीवाचं बरं वाईट होऊ नये म्हणून आता त्याचे आई वडील देखील त्या ठिकाणी जंतर मंतर या ठिकाणी आता त्याला पाठिंबा देण्यासाठी जाणार असल्याचं वक्तव्य देखील त्यांनी केलं आहे. संजय अयर, एल एस मराठी, छत्रपती संभाजीनगर.